नवरात्रीच काय कोणताही उपवास असो तरी तुम्ही ही चटणी खाऊ शकता। एकदम अशी कुरकुरीत चटणी तयार होते। अशा पद्धतीची चटणी उपवासासाठी बनवून बघा। नवरात्रीत तर खायला काय होतं, 8 ते 9 दिवस उपवास आहे, तर तोंडी लावायला चटणी नक्की बनवा। कशी बनवली व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी सुनीता। अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाची शेंगदाणा चटणी कशी बनवायची ती पाहणार आहे। नॉर्मली तर आपण चटण्या पाहिलेल्या आहेत, पण उपवासाची चटणीसाठी कमी प्रमाणात होते, तर अशा पद्धतीची चटणी बनवून बघा। स्पेशली ज्यांचे नवरात्रीचे उपवास आहेत त्यांच्यासाठी ही चटणी बनवलेली आहे, तर नक्की बनवून बघा। मग वेळ न घालवता आपण ही चटणी कशी बनवायची ती पाहूया। उपवासाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया। 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत। शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर सारे प्रकार आहेत, मी अशा पद्धतीचे घेतलेले आहेत। 1 चमचा जिरे घ्यायचे, 1 चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेले आहे। प्रमाण कमी जास्त करा तुमच्या तिखटचं। चवीनुसार मीठ घ्या, मी ते साधं मीठ घेतले, मी सेंदो मिठाचा सुद्धा वापर करू शकता जर हे तुम्ही खात नसाल तर। आता काय करायचं, शेंगदाणे आपल्याला पहिले भाजून घ्यायचे आहेत। खूप छान होती चटणी। शेंगदाण्याची चटणी चविष्ट करावी लागते। हे शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेतले, एकदम खमंग भाजायचे शेंगदाणे, म्हणजे जास्त दिवस पण चटणी टिकते आणि खायला पण चविष्ट लागते। पण चांगले भाजून घ्या, मीडियम गॅस ठेवायचा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे। हळूहळू शेंगदाण्यांचा कलर पण बघा चेंज व्हायला लागलेला आहे। पूर्ण असे थोडेसे काळपट दिसले पाहिजे, म्हणजे आतमधले शेंगदाणे एकदम खमंग भाजले जातात। शेंगदाणे मस्त आता भाजून झालेले आहेत, कलर पण पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यावर मग आपल्याला पुढची प्रोसेस पाहिजे। शेंगदाणे मी 1 ताटामध्ये काढून घेतले होते, त्यामुळे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता काय करायचं, वरची याची साल काढून घ्यायची। थंड झाल्यावर छान अशी वरची साल निघून जाते आणि पाकडून घ्यायचं। एक तर तुम्ही सुपामध्ये घ्या, तिथे पाकडून घ्या, किंवा ताटामध्ये घेऊन तुम्ही पाकडून घेऊ शकता। शेंगदाणे चांगले भाजल्यामुळे छान अशी मस्तची साल निघालेली आहे आणि पाकडून सुद्धा मी घेतलं आणि कलर बघा शेंगदाण्याचा किती सुंदर आलेला आहे। अशा पद्धतीने शेंगदाणे भाजले ना व्यवस्थित तर मग चटणी छान होते। म्हणून मीडियम गॅस करा किंवा स्लो करा, पण शेंगदाणे चांगले भाजा। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटलं तर अजूनच बेस्ट। आता काय करायचं, त्याच्यामध्ये साहित्य ॲड करायचं आहे। जिरे टाकायचं, लाल तिखट आणि मीठ टाकायचं। खूप काय साहित्य लागते या चटणीला असं काही नाही। आणि जाडसर वाटून घ्यायचं, म्हणजे पल्स मोडवरती फिरवा किंवा मिक्सर एकदा मिक्सर फिरवा लगेच बंद करा, असं चालू बंद करून ही चटणी जाडसर वाटून घ्या। जाडसर वाटली तर चटणी मस्त लागेल। आता चटणी मी मिक्सरला वाटण करून घेतलेली आहे। तुम्हाला मी चमच्याने सुद्धा दाखवते किती रवाळ आणि छान, रवाळपेक्षा पण थोडी जाडसर वाटलेली आहे। अशा पद्धतीने चटणी तुम्ही वाटून घ्या। आता तुम्ही अशी चटणी खाऊ शकता, पण अजून थोडं खमंग फोडणी बसायला पाहिजे, किंवा एकदम अशी क्रंची लागायला पाहिजे, किंवा एकदम कुरकुरीत लागायला पाहिजे। त्यासाठी काय करायचं, 1 चमचाभर तेल घ्यायचं आणि तेलामध्ये आपली ही जी आता बनवलेली किंवा मिक्सरला वाटून घेतलेली चटणी आहे ना, ती अशी परतून घ्यायची स्लो गॅसवरती। त्यामुळे अजून कुरकुरीत ही चटणी आणि छान होते। एक ते 2 मिनटं आपण स्लो गॅसवरती चटणी मस्त परतून घेतली, आणि परतून घेतल्यामुळे काय होतं, शेंगदाणे चांगले भाजून घेतले, तेलामध्ये परतून घेतली, त्यामुळे अजून कुरकुरीत ही चटणी झालेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीची चटणी उपवासासाठी नक्की बनवून बघा। कलर बघून तुम्हाला नक्की वाटेल की खावीशी वाटणारी ही चटणी आहे। तर बाकीच्या नॉर्मली आपण नेहमीच्या चटण्या करतो, पण उपवासाची चटणी आपण कमी बनवतो, तर तुमच्यासाठी स्पेशली ही चटणी आहे, तर नक्की बनवा। मस्त अशी कुरकुरीत चटणी तयार झालेली आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। उपवासाचे आपण भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते, तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा। त्याच्यासोबतच ही चटणीसुद्धा बनवून बघा। अगदी तोंडी लावण्यासाठी ही चटणी तुम्ही बनवू शकाल, एवढी छान आणि मस्त आहे, तर नक्की ट्राय करा। मी बनवलेली ही रेसिपी कशी वाटली ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटच्या द्वारे द्या। शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल नेहमीप्रमाणे तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद। अशीच आपली अनोखी चव चॅनलला साथ देत राहा, सपोर्ट करत राहा। पुन्हा भेटूया मस्त छान व्हिडिओ सोबत।
मग कशी वाटली तुम्हाला ही आजची शेंगदाण्याची उपवासाची चटणी? आवडली असेल तर नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा. असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा उपवासाचा छानसा पदार्थ घेऊन. तोपर्यंत गुड बाय.